मित्रांनो बेळवट्टी गावामध्ये आहे, तुम्ही बघू शकता कशा प्रकारे त्या पाईपाच्या आतून खरं तर पोल्ट्रीचं काम चालू आहे ना तुमचं. काय नाव तुमचं? आणि मी काढताना तो पटकन आला, त्यामुळे नंतर व्हिडिओ मी सुरू केला. आणि खरं तर आम्हाला इथं मोठं एक बीळ आहे, ह्या बिळात गेला असं तो वाटत होतं. हे बघू शकता तुम्ही बीळ. सापाचं सांगता येत नाही दुसरं असेल अशी त्यांना शंका आहे घाबरल्यामुळे. अशा ठिकाणी याच गावात एक दुर्दैवी घटना घडली 2 महिन्यापूर्वी. सर्पदोषाने एक तरुण वारला होता, लक्षात घ्या. खरं तर ह्यांनी पण खूप घाबरले, पण साप दिसल्यानंतर घाबरले, लक्षात घ्या. तोपर्यंत आम्ही बिंदास काम करतो आणि हातापायला साप लागण्याची शक्यता असते. आणि आम्ही आता पायपा करताना पटकन जाऊन मी पकडला, नंतर व्हिडिओ सुरू केला आणि तोपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो. अगदी माझ्या जवळ आहे, तुम्ही बघू शकता. आणि हे स्वतः आम्हाला काय करत नाहीत, पण हात पाय लागू नये ह्याची काळजी घ्यायला पाहिजेत. खरं तर इकडे रताळी वगैरे मोठ्या प्रमाणात बाहेर निघतात आणि उंदीर हा खाल्लाय आणि ह्या पाईपाईत अशाने पोल्ट्रीचं इथे काम चालू आहे. पण दिसायला तुम्हाला बाजूला शेती दिसते, लक्षात घ्या. आम्ही काहीतरी केल्यानंतर ते जाण्याचा प्रयत्न करत होते, पण इथं पोल्ट्रीचं काम चालू आहे. उद्याही इथं साप येतील, आपण काळजी घ्यायला पाहिजेत. उंदीर आहेत, खायला राहायला जागा आहे, तोपर्यंत साप येऊ शकतात. आणि अशा बिळात वगैरे गेला असता तर तो सापडला नसता आणि बिळात गेला असं वाटत होतं, पण आम्ही पायपा काढल्यानंतर हा पटकन दिसला तिथं आणि त्यामुळे ह्याला पकडता आलं. तसा हा स्वभावानं शांत वाटतोय आणि नाग आहे, लक्षात घ्या. अंदाजे 5 वर्ष वयाचा हा साप आहे, तुम्ही बघू शकता. हा शांत असल्यामुळे मला तुम्हाला असं जवळून दाखवता येत आहे. आणि ह्याच गावात सर्पदंशाने तरुण मारला आणि आपण त्यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे. आपल्या अंगावर आलं तर कशा प्रकारे ते अटॅक करतात आणि पुन्हा पुन्हा बघू शकता तुम्ही बुळ्यात जाण्याचा प्रयत्न करतोय. जागा मिळेल तिकडे जाण्याचा प्रयत्न करतात. आपला हात पाय पडला तर ते जाऊ शकतात. सापांना शक्यतो जवळून बघता येत नाही. साप सगळे जवळपास सारखे वाढतात, पण नागावरती वेगळी काही डिझाईन असते. फन काढल्यानंतर मात्र तर लवकर ओळखतात लोक. फन न काढता पण ही डिझाईन किंवा ही नक्षी जी दिसते 10चा आकडा किंवा चष्माधारी नाग किंवा स्पेक्टेकल कोब्रा असं म्हटलं जातं, ते ह्याच्यामुळेच, लक्षात घ्या. पुन्हा पुन्हा ह्याच्या जाण्याचा तो प्रयत्न करतोय. आपल्या अंगावर आलं तर ते अटॅक करतात. साधारण 5 वर्ष वयाचा हा नाग जातीचा साप आहे. काम करताना काळजी घेणं एवढ्यासाठी गरजेचं आहे. धन्यवाद.